निराळ आपल्याला. तेव्हा ही गुरु माऊली म्हणून ते पंजन घातले पायामध्ये बरं का. आता जोडवी बाई जोडवी घालते ना, तर पुढे म्हणाले प्रेमात की घणावली आवडी, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांनी परमार्थाचे घातले बघा. घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी, तिये घालू जोडी आंघोळ्या. आता म्हणजे त्या चांदीचे घालतात ना बायका, ते घालू म्हणाले. कशाच आहे ते? आवड घट्ट झाली. फार परमार्थाचं मर्म आहे. काय झालंय, मी ती सायकॉलॉजी ऑफ मिस्टिसिझम म्हणून केवढे ग्रंथ आहेत, परमार्थाचं मानसशास्त्र, युरोपियन लोकांनी 5-25 ग्रंथाचे अप्रतिम लिहिलेले आहेत संतांचे चरित्रावर. त्यामुळे सगळं लक्षात येतं. तर काय आहे, परमार्थाची आवड ही एक स्वाभाविक असते. फार थोड्या लोकांना असते, लहानपणापासूनच. त्याला सांगतात काही लोकांना बघा, कोणाला गणपतीचं प्रेम असतं, कोणाला दत्त, अगदी स्वाभाविक बरं का. तसं गुरुचं स्वाभाविक प्रेम काही लोकांना असतं, ते आणावं लागत नाही, आपोआपच येत असतं बरं का. तर आवड घट्ट होणं हे परमार्थ आहे. वा, महाराजांचं दृष्टांत फार छान आहे. ही जी म्हणले परमार्थाची आवड आहे, ही हिमालयात बर्फ पडतं तशी भुसभुशीत असते, पण म्हणले ती जर स्थिरामीचं दगडापेक्षा घट्ट होते, ते घणावली आहे. घन म्हणजे घन होणं बरं का. घणावली आवडी. आपली आवड घन होतच नाही, नेहमी उष्णता प्रपंचाची लागून बॉइलिंग पॉइंटला असते आपली नाही का. कसली आवड काय आपण की नाही, खरोखर म्हणजे काय तर वेडे म्हणावं तर वेडे नाही, अंधशाळ नाही का. आज विचित्र आहे काहीतरी. घणावली आवडी बरं का. म्हणले अव्यभिचारे चोखडी. तर ती जी आवड आहे ती शुद्ध आहे. ती चांदीची हे घालायची, जोडवी घालायची, ती शुद्ध आहे. तर शुद्ध चोखडी अव्यभिचारे चोखडी. हा अव्यभिचारी शब्द भक्तीमध्ये फार येतो. व्यभिचार म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एका नवऱ्याशी लग्न झाल्यावर दुसऱ्या पुरुषाकडे लक्ष जाणं किंवा त्याच्या दुसऱ्या बाईकडे लक्ष जाणं म्हणजे व्यभिचार नाही का. तर अव्यभिचारे चोखडी हे का चांगलं आहे, तर दुसरं मनात आवड नाही, दुसरी आवड नाही. किती शिकण्यासारखं आहे. त्या वंदनाच्या निमित्तानं, पूजेच्या निमित्तानं परमार्थ सांगितलं सगळे केलंय ज्ञानेश्वर महाराज. अव्यभिचारे चोखडी बरं का, तिये घालू जोडी आंघोळ्या. हा, ते झालं. आता पूजा झाली, त्याच्यावरती कमळ वाहतात पायावर बरं का. ते ऐका आपण बरं का. आनंदामोद बहळ सात्विकाचे मुकुळ, ते उमलले अष्टदल ठेवूवरी. त्या पायावर आता कमल व्हायचे. महाराजांचं फार छान. पायावर कमल का, कमलावर कमल आहे म्हणून, चरण कमलावर कमल. अरे कसं आपल्याला सुचतच नाही होईल. ते की नाही, ते खरे गुरुभक्त असतात. तुम्हाला माहिती आहे ना, ते मी गोष्ट सांगितलेली, काय सांगावं. हे सुभेदारात ना त्यांच्या बायकोच्या आईची गोष्ट, बायकोच्या आईची ना गोष्ट. ते महाराजांच्या पायावर कमळाची फुलं, आईची गोष्ट ना. हा, बाईच्या आईची, जी आई लहान होती. हा, आई त्यांची लहान होती, 8-10 वर्षाची मुलगी. ती आपल्या आई बरोबर महाराजांच्या दर्शनाला गेली गोंदवल्यात. महाराज निजले होते आणि पांघरून होतो पायावर. तेव्हा ही गेली आणि पांघरून काढलं तर गुलाबाची फुलं पायावर होती. ऐकलं ना, तुम्हाला समजलं का. महाराज निजले होते देहात असताना, पांघरून होतं अंगावर. तर बाई गेल्या आणि पांघरून बाजूला केलं. यांची आई लहान पोरगी होती, ती सांगाय, ती मरायच्या वेळेला मी विसरेन मुलीला सांगितली. आता म्हणले मी विसरून जाईन, मरते आहे म्हणून. तेव्हा पाय तो कमळा आपले गुलाबाची फुलं पायावर, काही तो सीझन नाही, काही नाही. तेव्हा महाराज म्हणले की ब्रह्मानंदांनी आनंद सागरांनी मानस पूजा केलेली असेल. ऐकून ठेवा. महाराज असं झालं की अरे काय हे मानस पूजा, हे 2 नावं घेतली त्यांनी, आनंद सागर आणि ब्रह्मानंद. काय असेल डॉक्टर, आपण थोडा अनुभव घेतला पाहिजे हो, नाही का. काय जायचं परमात्मा. बरं तेच आहे. महाराजांच्या मध्ये फरक काय आहे हो, असं काय करता. फरक आपल्याच व्हायला पाहिजे की नाही. नाही तर माझी मानस पूजा म्हणजे आता बाहेर जायचे, गाडीची वेळ झाली, त्याला चटपट केलं, एकदा झाला तोंडात चहा घेऊन त्याला पळा आपले. काय कसला नाही हो नाही.
तेव्हा ते काय म्हणतात, आता त्या पायावरती कमल व्हायचंय. आनंदामोद बहळ, आनंद रूपी आमोद, मुद म्हणजे आनंद, मोदक शब्द आहे ना, मोदक शब्द म्हणजे आनंद देणारा. तेव्हा आनंद हा आमोद, आनंदाचा आनंद, बहळ म्हणजे पुष्कळ. तर त्या गुरुची ती पूजा करताना अतिशय आनंद झाला. खरंच असं व्हायला पाहिजे, डोळ्यातून पाणी यायला पाहिजे त्यांच्या चरणाचे स्पर्श झाल्याबरोबर. असा तो जो आनंदाचा उद्रेक आहे, सात्विकाचे मुकुल, सत्वभाव प्रगट झाल्यामुळे त्या सत्वभावाचा आनंद जो आहे तेच अष्टदळ, 8 दळ असलेलं कमल आहे. तर अष्ट सात्विक भाव हे ते आहे. ते आहे घाम येणं, कंप सुटणं, थोडस चक्कर येणं, हे सगळे ते 8 सात्विक भाव आहेत. शहारे येणं अंगावर, तर ते सगळे 8 सात्विक भाव जे आले ते आनंदाचं कमळ आहे. ते कमळ म्हणजे त्यांच्या चरणावरती व्हावं आपण, म्हणजे त्यांची पूजा करताना आपल्याला अष्ट सात्विक भाव आले पाहिजे. बरे का? बरं. नंतर आता आरती करायची. बरं का? आरती करताना आपण जाळतो एक काहीतरी आणि ओवाळतो. तेव्हा जाळतो काय आणि ओवाळतो काय ते सांगितलं. तेच अहम हा धूप जाळू. आहा, काय त्या पुरुषाची कल्पना आहे, काय प्रखर बुद्धिमत्ता आहे, क्रिएटिव्हिटी. तर मी हा जाळून टाकला आणि गंमत अशी तो धूप सुगंध आहे. भगवंताच्या पायी हा जो अहम जाळणं त्याचा सुगंध आहे. अहम हा धूप जाळू. धूप जाळला, अहम गेला, आता मी नाही, नाहम, नाहम तेज ओवाळू. आहा, म्हणजे मग आत्मज्ञानाचं तेज उजाळलं, प्रकाश झाला ना, आत्मप्रकाश, त्याने याला ओवाळू. बरं का? सामरस्य पोटाळू निरंतर, समरस होऊन, पोटाळू म्हणजे आलिंगन, पोटाला पोट लागणं म्हणजे पोटाळणं. तेव्हा त्या पादुकांना अत्यंत आनंदाने मी नाही म्हणून आलिंगन दे. कारण तुम्हाला सांगतो, प्रेमाचं एक अतिशय जबर लक्षण आहे. ज्या वस्तूवरती किंवा व्यक्तीवरती प्रेम आहे त्याला स्पर्श केल्याशिवाय प्रेम पडत नाही. राईट? अगदी तुम्ही फोटोला बघा, त्याला हात लावला तरी तुम्हाला बरं वाटेल. नाही, ते चैन पडायचंच नाही. लहान मूल आहे आईला आणि दुरून प्रेम करा, बाईला कळेल बरोबर, दुरून प्रेम करताच येणार नाही, त्याच्या अंगावर हात फिरवावं वाटेल. आहे ना खरं हे? मग तर म्हणून म्हणाले की पोटाळू निरंतर माझी तनु आणि प्राण. आता पावलं, 2 पावलं, तर त्या पावलांना घालायला खडावा पाहिजे. तर माझी तनु आणि प्राण, बरं का? या दोन्ही पाऊवा लेऊ श्री गुरुचरण. या 2 पादुकाला माझी तनु आणि प्राण, या पादुकांना त्या पादुका आहे ठेवीन. बरं का? करू भोग मोक्ष लिंब लोण पाया तया. प्रपंचातला भोग आणि मोक्ष या दोन्ही ओवाळून टाकीन त्याच्यावरून, तुझ्याशिवाय मला दुसरं काही नको. मग म्हणाले पुढे की या श्री गुरु चरण सेवा, अशी माझी पूजा, ही गुरुच्या चरणाची सेवा. हे पात्र तया दैवा, अशी पूजा माझ्या हातून व्हावी, हे भाग्य मला लाभावं म्हणून जर सकलार्थ मिळावा पाठ बांधे. जगात जे मिळवायचं आहे त्या सगळ्या मिळवण्याला मी योग्य व्हावा म्हणून मी ही गुरुची पूजा करतो. बरं का? मग म्हणाले ब्रह्मीचे विसवणे वरी, उन्मेष लाहे उजरी, जे वाचे ते ये करी सुधा सिंधू. कशा करता पूजा करायची? ज्ञानेश्वरी सांगायची आहे ना. तर म्हणाले माझी वाचा ही अमृताचा सागर व्हावी म्हणून, म्हणजे मी पूजा करतो, सुधा सिंधू व्हावी म्हणून. पण ती कशी आहे की ब्रह्मीचे विसवणेवरी, ब्रह्मज्ञान झालं आणि वासना आपली वाणी थांबली, कारण वाणी पोचू शकत नाही तिथपर्यंत, तर वाणी थांबली. विसवणेवरी उन्मेष लाहे उजरी, माझं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उत्कर्ष होता होता ब्रह्मज्ञान व्हावं
आणि तिथे गेल्यानंतर माझी वाचा ते वर्णन करू शकत नाही, तरी सुद्धा सिंधू व्हावी म्हणून म्हणले मी योग्य व्हावा, त्याच्याकरता ही पूजा करतोय म्हणाले. का हो, कसं सुचत असेल? तुम्हाला काय वाटतं? आपणही की नाही घेतो ना, व्याख्यानं देतो घेतो, काय काय असेल हे? अत्यंत प्रेम, दुसरं काही नाही जगामध्ये, त्याच्याशिवाय मला नाही दुसरं काही. बरं, तुम्हाला सांगतो हे प्रेमाने कसं येतं. तात्यासाहेब महाराज म्हणजे महाराज त्यांच्या तोंडून बोलत असत, तेव्हा हा विषय निघाला. ते भाऊसाहेब काय म्हणाले, अहो त्यांना काय अशक्य आहे, भिंतीतून सुद्धा बोलतील म्हणाले. मला एकदम शंकराचार्यांचं आठवण झाली. सतु सर्वज्ञ सर्वशक्ती समन्वित. ईश्वराची 2 लक्षणं सांगितली. आपला गुरु परमात्मा स्वरूप आहे, मग त्याला अशक्य आहे सर्वशक्ती समन्वित आणि सर्वज्ञ, म्हणून त्याच्या कानावर घातले की जबाबदारी संपली. हे कसं सुचलं बघा त्यांना. त्यांची दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. भाऊसाहेब विद्वान नव्हते, पण किती चाणाक्ष होते. इथं काय झालं, काहीतरी उत्सव होता, गोंधळ देहात असताना महाराज, आणि अहो कंटाळा, लोकांना कुठे परमार्थ असेल, आपल्यासारखे त्यावेळेला लोक असायचे सगळे, बरं का. तेव्हा महाराज म्हणले, अरे पोथी काढा म्हणले काहीतरी, बरं का मी आता येतो म्हणून महाराज कुठेतरी गेले. तर भागवत काढलं आणि कुणीतरी वाचित होतं. त्यात असं आलं, गुरु आज्ञा पालन करणं हाच परमार्थ आहे. एक 5 जण वाचनावर आलं. भाऊसाहेब म्हणजे थांबा, पुरे झाली पोथी. बरोबर ऐका, त्या महाराजाने थोड्या वेळाने झाली का पोथी, तर भाऊसाहेब म्हणाले झाली, ही ओवी आल्या. बरोबर आहे म्हणाले. तर तुम्ही आम्ही काय केलं असतं, वाचा आपलं कंटाळ येईपर्यंत. नाही का, काय मर्मज्ञ पुरुष होता. यशात घ्या आपण की नाही, गुरुच बस आज्ञा पालन, संपलं काम. कोण शिकवतं हे? प्रेमानेच येत आहे. नाही, हे सत्वगुणाचा परमार्थ उत्कर्ष झालेला नाही का. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की मला आता हा ग्रंथ सांगायचा, तर माझी वाचा सुधा सिंधू होऊ दे, अमृताचा सागर होऊ दे. मग म्हणाले पुढे, बरं का, पूर्ण चंद्राची एक कोडी, वक्तृत्वाघाते क्रोडी, तैसे आणि गोडी अक्षराते, अशी गोडी माझ्या अक्षरांना येऊ दे. कशी? तर म्हणले कोटी चंद्र प्रकाशू लागले, पूर्ण चंद्राची कोडी, वक्तृत्वाघाते क्रोडी, म्हणजे तुमची भाषा बोलणं वक्तृत्व त्याच्यावर ओवाळून टाकू दे कोटी चंद्रावरून, म्हणजे त्या वाणीला जसं तेज येईल तसं माझ्या वाणीला इतकं सामर्थ्य येऊ दे. बरं का. मग सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा राणीवदे प्रकाशाची, तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. तर म्हणले सूर्य चंद्र आपल्या सूर्य उगवल्यावर संबंध जगाला प्रकाश होतो, त्याप्रमाणे मी ज्ञानेश्वरी आता सांगणार, तर माझ्या श्रोत्यांना आणि वक्त्याला तू ज्ञानाची दिवाळी करून टाक. बरं का. नाद ब्रह्म खुजे, कैवल्य ही तैसे न सजे, ऐसा बोलू देखीजे जेणे दैवे. तू कृपा केलीस तर माझं दैव अशा अवस्थेला येईल की प्रत्यक्ष नाद ब्रह्म म्हणजे संगीत वगैरे हे सुद्धा खुज दिसेल, इतकी माझी वाणी गोड होईल, असं तू करून टाक. बरं का. श्रवण सुखाच्या मांडवी, विश्वभोगी माधवी, तैसी सासिन्नली बरवी वाचा वल्ली. असं आहे कोकणामध्ये. माधवी म्हणजे एक मोगऱ्याची जात आहे. तर उन्हाळ्यामध्ये उन्हाळा फार उकडतं फार म्हणून मांडव घालतात, त्याच्यावरती ही वेली पसरवतात. तेव्हा त्या वेलीवरती फुलं आल्यानंतर उन्हाळ्यामध्ये सुद्धा आतमध्ये बरं वाटतं. तसं या प्रपंचाच्या दुःखामध्ये माझ्या या वाणीनं त्या मांडवाखाली बसलं तर माणसाला समाधान मिळतं. काय सांगू तुम्हाला. वा वा वा. बर का. ठावून पवता जयाचा, मनेचे मुरडली वाचा, तो देव होय शब्दाचा चमत्कारी. यतो वाचो निवर्तनते, अप्राप्य मनसाचे, असं उपनिषदात मंत्र आहे. वाणी ऐकायला गेली, भगवंताला पाहायला गेली तर धक्का खाऊन परत आली. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत असा परमात्मा जिथे आहे तो परमात्मा माझ्या शब्दाचा विषय होईल असा चमत्कार होऊ दे. बरं का. मग
जे ज्ञानासीन चोजवे ध्यानासीन नागवे, जे नागवे ते अगोचर फावे गोठी माझी. ध्यानाला जे आकलन होत नाही, वाचेमध्ये जे येत नाही, ते माझ्या बोलण्यामध्ये येऊ दे. एक 2-4 वेळा वाचतो विचार, फार ऐकण्यासारख्यात म्हणजे. एवढी एक सौभाग्य वळगे वाचेचे अंग, श्री गुरुपाद पद्मराग लाहे जैका. एवढा ऐश्वर्य कोणाला येईल? गुरुपद पाद पद्म पराग. पराग म्हणजे त्याची धूळ म्हणा ना, गुरुच्या पाय चरण कमलाची धूळ जरी असली तरी एवढं भाग्य त्याला मिळतं, ते भाग्य मला येऊ दे. आता स्वतःबद्दल सांगतात ते ऐका बरं का. तरी बहु बोलू काही, आज ते आन ठाई माते वाचून नाही ज्ञानदेवू म्हणे. काय करू म्हणाले, आईशिवाय दुसरं काही नाहीच, माझ्या गुरुशिवाय मला दुसरं कोणी नाहीच. आई जशी लहान मुलाला आई जशी, तशी मला गुरुशिवाय कोणी नाही. का असं ते पुढे म्हणाले बरं का. काय म्हणाले, जे तान्हे निमिया अपत्ये आणि माझे गुरु एक लवते, म्हणून कृपेशी एक हाते झाले ते. काय झालं म्हणाले, माझी आई माझा गुरु आणि मी एकटं मूल तिला, त्यामुळे सगळं प्रेम माझ्यावरती चाललं म्हणाले. मला फार हे वाटलं, असं प्रेम जो सत्पुरुष अनेकावरती करतो त्याचं सामर्थ्य काय असेल. तुम्हाला माहिती आहे ना, हे सगळे लोक सांगतात की प्रत्येकाला असं वाटे महाराजचं प्रेम माझ्यावरतीच आहे. काय खूबी असेल होई? त्याचं एकच उत्तर आहे, तो सर्वांत व्यापून असतो, प्रत्येकाचा आत्मा असतो तो. तुम्हाला ऐकलंय ना तुम्ही की या 3-4 महिने झाले बाळंती म्हणून मुलगी आली, महाराजांजवळ पोराला द्यायचं. आता पोर महाराजांजवळ जायचं नाही तिच्याकडे. ते म्हणाले, अगं हे ग काय असेल हे? आता आत्मस्वरूपाचं काहीतरी असलं पाहिजे नाही का. आतूनच ते त्या पोराला आकर्षण. पोर जरी देह लहान असला, जीव आहे का नाही तो, म्हणून ते आकर्षण काहीतरी असलं पाहिजे. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझी आई ती आणि एकुलता एक मुलगा, त्यामुळे माझ्यावरती भयंकर प्रेम आहे म्हणाले त्यांचं. आपल्याला असं वाटलं तर किती छान होईल की महाराजांचं माझ्यावरती प्रेम आहे. त्याला एक आहे, माझं मन सांगितलं पाहिजे की माझं त्यांच्यावर आहे नाही का. ते आहे माझं इकडे आहे तिकडे आहे, कसं म्हणजे काय काहीतरीच आहे मग नाही का. आपली नाटकं असतात हो नाही का. ते दांडेकर एक गोष्ट सांगायची की बरं का, एक मनुष्य देवाच्या दर्शनाला गेला आणि दर्शन करता करता श्लोक म्हणायला लागला, त्वमेव शरणम मम, आणि पाहत होता मागे तर बाहेर चप्पल होती, तेव्हा इकडे शरणम मम होण्याचं लक्ष होतं चपलेकडे म्हणाले त्याचं. अशी आपली अवस्था आहे नाही का. शरण जातो चपलेला आणि पाहतोय देवाकडे, अशी स्थिती आहे. चला आता दोन्ही पहा पहा बरोबरी आघवी, मेघ चातासी कळी मजलागी गोसावी तैसे केले. पाऊस पाडतो मेघ, तो फक्त चातका करता पाडतो, तसं माझ्या गुरुनी माझ्याकरता केलं की आपल्या कृपेचा वर्षाव फक्त माझ्याकरता केला, दुसऱ्या कोणाकरता नाही. म्हणून मग त्याचा परिणाम काय झाला, म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता इस गोडा आचुडले. अरे ते म्हणले मी लहान मूल बडबडलो काहीतरी, रिकामे तोंड करू गेले बडबड. काय नम्रता आहे त्या पुरुषाची. ते म्हणले गीतेसारखं ज्ञान नाही पडलं. कर्तृत्व नाही म्हणजे कर्तेपणाचा अभिमान किती असेल नाही काय करावं. कसं आपल्याला कल्पना येत नाही हो, आपल्याला कल्पना आहे काय अवस्था आहे. एवढा ग्रंथ लिहायचा, दिवस ग्रंथ माणसं असा ग्रंथ लिहायचा आणि आपण काय पाहते वाळूची रत्ने परत, वाळू सुद्धा रत्न होतात, वाळू रत्न रूप होते. किंवा जो मारायला आहे तो रक्षण करतो बरं का, त्याची कृपा असते. पण पुढे केलेली आहे बरं का. आधणी घातली या हरळ, आधणी घातली या हरळ होती अमृताचे तांदूळ, जरी भूक राखे वेळ जगन्नाथ. काय तुमची भूक तुम्हाला तृप्त करायची जर भगवंताची इच्छा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काही टाका, अन्नामध्ये ते अमृताचे तांदूळ होतील असं त्यांचं म्हणणं. आणि मग शेवटी तयापरी श्री गुरु करी जई अंगीकारू, ते होऊन ठाके संसारू मोक्षमय आरवा. सद्गुरूंनी आपलं म्हणतं
तर संसार हा बघा मुखमय होऊन जातो. आणखी काय सांगायचं. आता पुढे मग वर्णन आहे 14 आपल्या तबलाला वर्णन आहे. उद्या उद्याचा विषय सांग.